दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनानं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेतलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारतीय जैन संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे। दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मृद आणि जलसंधारण विभाग आणि BJSच्या संयुक्त विद्यमानं या योजनेच्या प्रसारासाठी जलरथ तयार करण्यात आला असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते झाला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी, BJSचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, जिल्हाध्यक्ष प्रशांत गांधी, राज्य कार्यकारिणी सदस्य मनसुखलाल चोरडिया, विश्वजित गुगळे, संजय शिंगवी, अमोल पटवा, दर्शन गांधी, नरेश सुराणा, नयन पोखरना, प्रसाद शहा, संतोष लोढा, आशिष राका, इपिटोम कंपनीचे अनुराग धूत, उपविभागीय अभियंता शिंदे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, करण भळगट, आदिनाथ पवार, प्रतीक जगदाळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया म्हणाले की जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। त्यांनी स्पष्ट BJS राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगडिया यांना सांगितले की दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटना मागील अनेक वर्षांपासून राज्यातील ग्रामीण भागात काम करत आहे। गाळमुक्त धरणाचे काम करतोय, त्याच्याबद्दल आपण प्रचार आणि प्रसिद्धीच्या कामाची सुरुवात केली आहे। हे जलरथ आपले सर्व गावांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहे। सर्व शेतकऱ्यांमध्ये, सर्व लोकांमध्ये गाळमुक्त धरण कार्यक्रम आणि पाण्याचे कन्झर्वेशन बाबतची जे सर्व गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण माहितीसुद्धा देणार आहोत आणि त्या ठिकाणी चालणाऱ्या सर्व कामाची आपण लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये कसा सहभाग घ्यायचा आहे त्यासाठी आपण सर्व लोकांमध्ये प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा करणार आहोत। मृद व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आपण एक प्रचार व प्रसिद्धीसाठी गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजनेचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी महोदय व इतर मान्यवर अतिथींच्या हस्ते केलेला आहे। तरी आपण एक जलव्यवस्थापन प्रतिबंधरवाडा आणि हे आपला गाळमुक्त धरणचा जलरथ हे आपण एक समन्वय साधून आपण या 15 दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण हा जलरथ पाठवणार आहोत। त्यामुळे आपली प्रचार व प्रसिद्धी होईल। माझं सगळ्या ग्रामसेवक सरपंच यांना आव्हान आहे की त्यांनी BJS मार्फत फॉर्म भरावे, म्हणजे शेतकऱ्यांना कुणाच्या शेतामध्ये गाळ टाकायचं हे पण क्लिअर होईल आणि आपल्याला नंतर ते आवनी आपण भरायला सोपं जाईल। तरी त्या निमित्तानं मी BJSचं पण अभिनंदन करतो आणि जिल्हा प्रशासनामार्फत या कामाचा शुभारंभ झाल्याचं जाहीर करतो। धन्यवाद। भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत होणाऱ्या या जलसंधारण विषयाची माहिती प्रसार करण्यासाठी जलरथचं आज उद्घाटन झाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जलरथ संपूर्ण फिरणार आहेत आणि सर्व गाव पातळीवर जाऊन कार्यक्रमाची माहिती देणार आहे। ह्या येणाऱ्या 2 महिन्यात आणि येणाऱ्या पुढच्या वर्षात देखील आपण जे काही तलावात गाळ आणि नाल्यांमध्ये जे काही गाळ आहे जे काढायचं आहे त्यासाठी त्या गावामध्ये जिथं आवश्यकता आहे तिथे QR कोड मार्फत, जो QR कोड ह्या गाडीवर प्रिंटेड आहे त्याला स्कॅन केल्यावर त्याच्यावर एक फॉर्म दिला जाईल। त्या फॉर्मला भरून लोकांनी आपले डिमांड फॉर्म भरायचे आहेत। त्या डिमांड फॉर्मला जिल्हा प्रशासन दखल घेऊन तिथलचे कार्य अगोदर करून त्या गावातलं गाळ काढून त्या गावातील लोकांना, शेतकऱ्यांना तो गाळ मोफत दिला जाणार आहे। याची माहिती प्रसार करण्यासाठी आज जलरथचं उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया सर, जलसंधारण अधिकारी गायसमुद्रे सर व इतर सर्व जिल्हा प्रशासनाचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे डांगे साहेब अशा यांच्या हस्ते संपन्न झाला। आणि मी सर्वांना पुन्हा भारतीय जैन संघटनेतर्फे आवाहन करतो की आपला अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळमुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ह्या विषयाला आपण मोठी प्रसिद्धी देऊन आणि गावकऱ्यांना यामध्ये एनरोल करून गावकऱ्यांकडनं सदर फॉर्म भरून घ्यावे असे मी आवाहन करतो। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।